छत्रपती संभाजी महाराज यांचे जो पक्ष आहे महाराष्ट्र स्वराज पक्ष यांचे चिंचवड मतदारसंघातून उमेदवार मारुती भापकर आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याबरोबर हे त्यांचे कार्यकर्ते आहेत। सर्वप्रथम जाणून घेऊया की महिलांकडून काय म्हणायचं आहे। आपण मारुती भापकर यांच्यासोबत आहात आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षाविषयी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाविषयी बोलायचं झालं तर आता जो सरकार आहे त्या सरकारचा आपण प्रत्येक गोष्ट नोटीस करतो आहेत। महागाईने कळस गाठलेला आहे, महिलांची सुरक्षता नाही आहे आणि महिलांना रोजगार नाही आहे। तुम्ही महिलांना लाडक्या बहिणी योजनेतून तुम्ही 1,500 देता आणि सर्व आमच्या महत्त्वाच्या जीवन जगण्याच्या गोष्टीचे एवढे भाव वाढवतं की आम्हाला तिथं तिप्पट चौपट पैसे द्यावे लागतात। आता याला आम्हाला पर्याय नाही आहे। मग ह्या लोकांना म्हणजे दोन्ही पक्षांना बड्या पक्षांना टक्कर जर कोणी द्यायचं असेल तर आमचे मारुतीराव भापकर हे टक्कर देऊ शकतात असं आम्हाला वाटलं। कारण का ते गेल्या 30 वर्ष झालं सामाजिक चळवळीत आहेत आणि समाजासाठी मोठ्या हिरिरीने काम करताना आम्ही त्यांना पाहिलेलं आहे। बरं, आपल्याला काय वाटतं याविषयी? स्वराज पक्ष आणि तिसरी आघाडी हा पर्याय महाराष्ट्राला जो संभाजीराजे बच्चूभाऊ कडू यांनी जो द्यायचा प्रयत्न केलेला आहे। मारुती भापकर साहेब गेल्या 35 वर्षापासून मी त्यांचा सहकारी 12 वर्षापासून मी त्यांच्यासोबत काम करत असताना शहरामध्ये भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आवाज उठवणारे एकच मारुती भापकर साहेबराव। बरं, आपल्याला काय वाटतं? आपण फिरताय महिला म्हणून काय वाटतं? आणखी काही चांगलं वाटतं आम्हाला प्रचार करायला, यांच्याबरोबर पेबलेट वाटायला। नक्की असं काय काम आहे की तुम्ही त्यांच्याबरोबर एवढे आमचे खूप काम आहेत, आमचे पोरांना काम नाही आमच्या। आता सरकारने 1,500 रुपये दिले, 3,000 कट केले बँकेतून। काय उपयोग आहे का त्या पैशाचा? खाते काढायला लावले, पण त्यांनी 2-2 म्हणून तुम्हाला 1,500 रुपये दिले। इकडं 3,000 कट केले बँकेत, इकडं 2,500ला तेलाचा डबा वाढवला। तुरीची डाळ मुगाची डाळ 200-250 रुपये किलो केली। काय फरक पडला का आम्हाला त्या 1,500चा? बरं, आता जे दुसरे जे राज्यात आता तुम्ही तिसरी आघाडी म्हणून हे स्वराज्य पक्ष आणि बच्चू कडू आहेत, बरोबर? तर त्या लोकांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? आमच्या पोरांना कामाला लावा, कुठं शाळा शिकून पडलेत 15वी घरात, आम्हाला कामधंदा नाही आहे। काय खाणार तरी काय सांगा? शेताचं तसं कुठं पाणी आलं, पाऊस पडतंय कधी नाही पडत, असं आहे ना। बरं, आपण मारुती भापकर यांना विचारूया की तिसरी आघाडी यांचा काय नक्की विजन आहे? दोन्ही या आघाडीमध्ये तिसरी आघाडी कशी त्याच्यामध्ये एकदम सरस ठरेल? नाही, एकंदरीत महायुती आणि महाआघाडी अशी महाराष्ट्रात एक चित्र निर्माण केलं जातं की ह्या दोन पक्षांमध्येच, दोन आघाड्यांमध्येच, युतीमध्येच लढाई आहे, अशा प्रकारे महाराष्ट्रात चित्र आहे। मात्र ही तिसरी जी आघाडी आहे, हा तिसरा पर्याय जो निर्माण झालेला आहे, परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून कोल्हापूर गादीचे वारसदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, प्रहार जनशक्ती पार्टीचे बच्चू कडू, त्या ठिकाणी चटर्जी साहेब आहेत, भारतीय जवान किसान पार्टीचे नारायण अंकुशे जे रिटायर फौजी आहेत त्यांचे तो पक्ष आहे। असे काही पक्ष एकत्रित येऊन ही तिसरी आघाडी महाराष्ट्रामध्ये तिसरा पर्याय म्हणून सामोरी आलेली आहे। ही निवडणूक लढत असताना पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागच्या लोकसभेला आम्ही महाविकास आघाडीचं काम करत होतो आणि त्या माध्यमातून या विभागाचे संजय वागेरे पाटील यांचं आम्ही काम केलं। त्याच्या अगोदर देखील महाविकास आघाडीचं आम्ही काम केलं। नरेंद्र मोदींचं सरकार 2014ला आल्यानंतर त्यांनी जी काय आश्वासनं दिली होती, 15 लाख प्रत्येकाच्या खात्यामध्ये येणार, वर्षाला 2 कोटी रोजगार युवकांना युवतींना देणार, महागाईवरती नियंत्रण ठेवणार, अशा भ्रष्टाचारमुक्त भारत करणार, अशा प्रकारची आश्वासनं भारतीय जनतेला दिल्यानंतर प्रचंड बहुमताने हे सरकार 2014मध्ये देशामध्ये विराजमान झालं। हे विराजमान झालेलं सरकार जे आहे त्यांनी मागच्या 10 वर्षात एकूण जे काम केलं ते पूर्णपणे चुनावी जुमला म्हणून ते पूर्णपणे त्यांनी नाकारलं। कुठल्याही नागरिकाला काहीही मिळालं नाही, उलट महागाईचा प्रचंड आगडोम उसळला, बेकारी प्रचंड त्या ठिकाणी झाली, कोरोना महामारीमध्ये प्रचंड लोकांची हानी झाली, त्या ठिकाणी लोकांचे मृत्यू झाले, सरकारचा हलगर्जीपणा झाला आणि मग अशा स्थितीमध्ये
ईडीचा CBIचा मोठ्या प्रमाणात दहशतवाद झाला, पक्ष फोडाफोडी, सरकार पाडापाडी त्यांनी केली आणि म्हणून या सरकारपासून मोदी सरकार असेल किंवा महायुतीचं सरकार जे आहे फडणवीस साहेबांचं, ह्या लोकांनी सरकारी जी यंत्रणा आहेत, संविधानिक ज्या यंत्रणा आहेत त्याचा दुरुपयोग करून, दहशतवाद करून लोकशाही मूल्ये पायदळी तुडवल्यामुळे संविधानाला आणि लोकशाहीला यांच्यामुळे धोका निर्माण झाला. म्हणून आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये की आपली काय अशी अवस्था आहे पिंपरी चिंचवडची की आपल्याला तिसरी महाआघाडीतून किंवा तिसरी आघाडीतून लढण्याची इच्छा झाली आणि आपण जर बघितलं तर स्वतः राजे जे आहे तर मराठ्यांसाठी जरांगे पाटलांबरोबर जाऊन बसले होते आणि त्याचबरोबर बच्चू कडू जे आहेत आत्ता जे सरकार आहे त्याच्यामध्ये आहे असूनसुद्धा ही तिसरी आघाडीची पिंपरी चिंचवडला कितपत गरज आहे आणि काय अशी पिंपरी चिंचवडची परिस्थिती आहे. हे जे सरकार आहे केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं महायुतीचं सरकार असेल किंवा महाविकास आघाडीचं असतील, यांनी भ्रमनिरास केलेला आहे, यांनी फसवणूक केलेली आहे, यांच्याकडनं काही तथ्य नाही. आता पिंपरी चिंचवडचे 3 मतदारसंघ जे आहेत 205 चिंचवड मतदारसंघ, पिंपरी मतदारसंघ आणि भोसरी मतदारसंघ, यामध्ये जे काही महायुतीचे आणि महाआघाडीचे उमेदवार दिसतात आम्हाला त्यांच्यामध्ये कुठलाही फरक वाटत नाही. ते सगळे सारखेच आहेत. महानगरपालिकेमध्ये ते एकत्रित येतात, महापालिकेमध्ये प्रचंड लूट करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये महानगरपालिकेचा जो भ्रष्टाचार आहे ज्या पद्धतीने महानगरपालिकेच्या नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूचे भाग यांनी वाटून घेतले कारभाऱ्यांनी आणि कशा पद्धतीने टेंडर प्रक्रिया आणि महापालिकेच्या तिजोरीवरती दिवसाढवळ्या दरोडे घालण्याचं काम केलं. मोठ्या प्रमाणात टेंडर प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार करायचा, टक्केवारी घ्यायची. नवे अलीकडच्या काळामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष 2017ला आल्यानंतर सगळे लोकप्रतिनिधीच ठेकेदार झालेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, आणि मोठ्या प्रमाणात महापालिकेची लूट करतायत. या शहरामध्ये 2017ला आणि त्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी ह्या शहरातली सगळी घरं अनधिकृत बांधकामं नियमित करू असं अभिवचन विधानसभेच्या निवडणुकीला दिलं, महापालिकेच्या निवडणुकीला दिलं. 15 दिवसांनी करतो, 20 दिवसांनी करतो, निघला GR, पेढे वाट, ऐका ना, शास्ती कर माफ करू, अनधिकृत बांधकामे नियमित करू अशा प्रकारचं अभिवचन भारतीय जनता पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यात दिलं. देवेंद्र फडणवीसांनी प्रत्येक वेळी शहरात आल्यानंतर मग हे सगळी घरं नियमित करू सांगतो. यांनी शास्तीकर माफ केला, तोही माफ करत असताना पहिल्यांदा 600 स्क्वेअर फुटापर्यंत, नंतर 1000पर्यंत आणि अखेरच्या टप्प्यामध्ये शास्तीकर संपूर्ण त्यांनी माफ करायचा निर्णय जाहीर केला. नवी त्याची अंमलबजावणी, पण घरं नियमित झाली नाही. आत्ता जो काही पूर आला पवनेला, इंद्रायणीला, ते पूर आल्यानंतर मुख्यमंत्री दिलासा देण्याकरता सांगवी आणि पट्ट्यामध्ये आले आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सगळी ती परिस्थिती पाहिली आणि ब्ल्यू लाईनमधले जे काही बांधकामं आहेत, निळ्या पूररेषेतले बांधकामं तोडून टाका अशा प्रकारचं वचन त्या ठिकाणी अशा प्रकारे जाहीर केलं. त्या ठिकाणी ही जाहीर केल्यानंतर ब्ल्यू लाईनमध्ये घरं किती आहेत, किती लोक विस्थापित होणार आहे याचा काही विचार मुख्यमंत्र्यांनी इथल्या राजकीय नेत्यांनी केला का? नोटीस दिल्या, कारवाई सुरू केली. हजारो घरं त्यामध्ये जाणार आहेत, हजारो लोक त्यामध्ये बेकार होणार आहेत, त्यांच्या डोक्यावरचं छत्र जाणार. प्रकल्प जो आता सगळीकडे राबवण्यात आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं? या सारे प्रकल्प जे आहेत, ठीक आहे, हे सगळे जे आहेत आत्ताचे उमेदवार जे दिसतात चेहरे आपल्याला प्रमुख प्रस्थापित पक्षांचे, आम्ही विस्थापितांचं प्रतिनिधित्व करतो, हे सगळे प्रस्थापितांचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत. या सारे प्रकल्प जो आहे 14 मजल्याच्या इमारतींमध्ये या सारे प्रकल्प ज्या ठिकाणी उभारला जातोय त्या ठिकाणी 4 FSI दिला जातोय मेट्रोच्या लगत आणि शहरामध्ये प्रचंड FSI वाढला. मात्र हे सगळं करत असताना ज्या 14 मजल्याच्या इमारती होत्या आता त्या 24 मजल्याच्या इमारती करणार आहेत. त्या ठिकाणी प्रचंड अशा प्रकारे जे बांधकाम विकसक आहेत त्यांना सवलती देण्यात आलेल्या आहे. मात्र आम्ही पहिल्यापासून मागणी करतोय की झोपडपट्टीवासियांना सन्मानाने जगायचं असेल, त्यांचं जीवन मान उंचवायचं असेल तर त्यांना 500 चौरस फुटाचं घर द्या. मात्र त्याच्यावर ब्र देखील काढायला राजकीय पक्ष, महायुतीचे लोक असतील किंवा महाआघाडीचे लोक असतील त्याच्यावर काढायला तयार नाहीत. मात्र SRA प्रकल्प लादला जातोय, लोकांची फसवणूक होते, लोकांवर दहशत होते, संमत्या घेतल्या जातात आणि त्या ठिकाणी FSIचा TDRचा मोठ्या प्रमाणात वापर होऊन त्यामध्ये SRA प्रकल्पामध्ये झोपडपट्टीवासी तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करतायत. आणि म्हणून
म्हणून या ठिकाणी आम्ही त्याच्या संदर्भात देखील स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. या शहराचं गुन्हेगारीकरण जे आहे, प्रचंड गुन्हेगारीकरण, प्रचंड दहशत आहे. खून होत आहेत, हाफमर्डर होत आहेत, चोऱ्या होत आहेत, महिलांचा विनयभंग होतोय, बलात्कार होतोय, ह्या घटना वाढत आहेत. महिला दहशतीखाली आहेत, मुलींची छेडछाड होत आहे, कायदा आणि सुव्यवस्था कुठेही आपल्याला दिसत नाही. आणि हे सगळे बगलबच्चे जे राजकीय पक्षाचे लोक आहेत, हे सगळे करणारे आहेत, त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतायत. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय या शहरामध्ये निर्माण करतोय. पाण्याचा वारंवार इथं प्रश्न उचलला जातोय आणि मध्यंतरी वीजचा जो आंदोलन तुम्ही मध्ये झोपडपट्टी धारकांनी निघालं होतं, या दोन घटनांकडे कसे वागता? एकतर पाण्याच्या विषयावरती मी खूप काम करणारा कार्यकर्ता आहे. ज्यावेळी 2010-11मध्ये या शहरामध्ये पाणी मीटर 1400 रुपये घेऊन या शहरातल्या लोकांना भुर्दंड पडणार होता, आम्ही 23 दिवसाचं आंदोलन केलं आणि त्यातमधून 1404 रुपये जो दंड नागरिकांना लावला होता तो संपूर्ण माफ करून घेतला. संपूर्ण शहरातील प्रत्येक कुटुंबाचा आणि प्रत्येक घराचा आम्ही पूर्णपणे 1404 रुपयाचा टॅक्स पाण्याचा दंड माफ करून घेतला. प्रति 1000 लिटरला 5.5 रुपये दर महानगरपालिकेने निश्चित केला होता. आम्ही त्या आंदोलनामध्ये 23 दिवसाचं आंदोलन करून तो 2.5 रुपये करून घेतला. त्याच पद्धतीने झोपडपट्टीवासियांना 1070 रुपये वार्षिक पाणीपट्टी होती, ती 700 रुपये करून घेतली. आणि भाडेकरू जर असेल तर भाडेकरूला मालकाची संमतीशिवाय नळ कनेक्शन मिळत नव्हतं. मात्र 1500 रुपये नागरिकांनी डिपॉझिट भरल्यानंतर त्यांना तत्काळ संबंधित विभागाने नळ कनेक्शन दिलं पाहिजे, हे 4 निर्णय करून घेतले. मॅडम, मला सांगायचं आहे की या शहरातल्या प्रत्येक कुटुंबाकरता हा निर्णय मी करून घेतलेला आहे. आणि त्याची जर रक्कम काढली 2010 ते 2024 तर ते हजारो कोटी रुपये लोकांचे मी वाचवलेले आहेत आणि प्रति कुटुंब वाचवलेले आहेत. त्यामुळं मला नाही वाटत चिंचवड विधानसभा किंवा पिंपरी विधानसभा किंवा भोसरी विधानसभेमध्ये 1000 कोटी रुपये या निवडणुकीमध्ये कुठला उमेदवार करेन. या शहराच्या टॅक्सपेयर नागरिकांच्या, करदात्या नागरिकांच्या पाण्याच्या बिलापोटी, टॅक्सपोटी, मीटरपोटी मी हजारो कोटी रुपये वाचवलेत लोकांचे. गुंठेवारीचा दर प्रति स्क्वेअर फुटाला 36 रुपये होता, तो मी 3 रुपये करून घेतला आंदोलन करून. हे हजारो कोटी रुपये लोकांचे त्यामध्ये वाचवलेले आहेत. महावितरणच्या माध्यमातून जो काही युनिटचे दर प्रत्येक वेळी वाढवले जातात, त्यामध्ये जो आयोग येतो याचा निरीक्षण करण्याकरता कौन्सिल हॉलमध्ये त्या ठिकाणी जाऊन हे दर जे आहेत नागरिकांना परवडणारे नाहीत, हे कमीत कमी असले पाहिजेत, यासाठी देखील मी खूप भांडलो. लोकांचा प्रतिसाद त्याला कमी मिळाला. जे आता वीज वारंवार जात होती, त्याच्यावर जे एक आंदोलन निघालं होतं, तो काय नक्की प्रकार होता आणि त्याच्यावर तोडगा काय निघाला आणि झाला का समाधान? वीज पुरवठ्याच्या संदर्भात या ठिकाणी या शहरामध्ये तिन्ही मतदारसंघामध्ये जे काही वीज वितरण करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांचा जो भोंगळ कारभार आहे, गलथान कारभार आहे, त्याचा परिणाम या शहरातल्या नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात भोगावा लागतो. मनस्ताप सहन करावं लागतं, त्यांची शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान होतं यामुळं. आणि म्हणून त्यासाठी आम्ही एक मोठं आंदोलन महावितरणच्या विरोधात केलं. वीज पुरवठा सुरळीत झाला पाहिजे, नियमित आम्हाला वीज मिळाली पाहिजे, विजेचे दर कमी नियंत्रणात राहिले पाहिजेत, अशा प्रकारची मागणी आम्ही केली. निश्चित त्याचा काही परिणाम होऊन काही अंशी वीज पुरवठा सुरळीत होण्याचा त्या ठिकाणी त्याचा परिणाम आम्हाला दिसायला लागलेत. मात्र हे काम पूर्ण झालेलं नाही, हे काम सातत्याने आपल्याला करावं लागणार आहे. महानगरपालिका असेल, PMRD दलालांचा अड्डा बांधला, जमिनी खरेदी विक्रीचा धंदा त्या ठिकाणी चालतो. त्या PMRDचा पूर्वीच्या प्राधिकरणाचा उद्देश होता की कामगारांना, ही कामगार नगरी आहे, कामगारांना स्वस्त दरात ना नफा ना तोटा तत्वावरती घरं उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. मात्र तिथं आता बिल्डर आणि दलाल त्या ठिकाणी जमिनीवरती डल्ला मारतायत आणि कुठेही त्यांचा उद्देशापासून ते गेलेले आहेत. MIDC क्षेत्रामध्ये MIDCच्या जागा इथल्या भूमिपुत्र शेतकऱ्यांनी कवडीमोलदारांनी MIDCला दिल्या. इथं कारखाने उद्योगपतींना MIDCने कारखाने उद्योगपतींना त्या जमिनी दिल्या. त्या कंपन्या, इथले राजकीय नेते, इथले उद्योगपती हातात हात घालून त्या कंपन्या सगळ्या बंद पाडतायत आणि त्या ठिकाणी I2R करून, म्हणजे औद्योगिक भूखंडाचं निवासी आणि व्यापारीकरण करून मोठमोठे मॉल, मोठमोठ्या स्कीम त्या ठिकाणी होत आहेत आणि हजारो करोड रुपये कमी करता त्या ठिकाणी ते कमावत आहेत. माझी इथल्या भूमिपुत्र शेतकऱ्यांना, इथले जे काही नावं आहेत, नेते आहेत, इथले स्थानिक भूमिपुत्र जे म्हणवत आहेत, त्यांनी या ठिकाणी या जमिनी, आता जर आमच्या जमिनी कुठल्या उद्देशासाठी घेतल्या होत्या तुम्ही? उद्योगासाठी, कंपन्यांसाठी घेतल्या होत्या. तुम्ही आता काय करताय? मॉल करताय, हाऊसिंग सोसायटी करतायत, करोडो रुपये छापताय. मग आम्ही शेतकरी आहोत, आमच्या ह्या जमिनी आहेत, हे आम्हाला आमच्या परत करा, अशा प्रकारचं अभिवचन देखील आम्ही आमच्या गॅरंटी कार्डमध्ये दिले आहेत. त्याच्यावर देखील आम्ही यांना एकत्रित करून आंदोलन करू शकतो. इथल्या चिंचवड मतदारसंघ जे आहे, इथला हिंजवडी IT पार्क हे शहर जे आहे, हे IT हब आहे.
ॲटोमोबाईल हब आहे, मात्र त्या ठिकाणी ज्या सुविधा त्यांना मिळायला हव्यात, वाहतूक कोंडी ही जटिल समस्या आहे. त्याच्यावरती 10 वर्षात कुठलंही काम झालं नाही. ITNsला मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्या ठिकाणी त्यांचा वेळ जातो, जे मुलाबाळामध्ये, त्यांचा अभ्यासामध्ये, कामात वेळ लागायला तो ट्रॅफिकमध्ये सगळा वेळ जातो, बसस्टॉपवरती जातो. त्याचं कुठलंही नियोजन 10 वर्षात झालेलं नाही आणि त्यामुळं हिंजवडी आणि परिसरातल्या IT कंपन्या स्थलांतरित होत आहेत, गुजरातला जात आहेत, बाहेर जात आहेत आणि इथला रोजगार कमी होतोय. हे जे काय इथं MIDCच्या कंपन्या ज्या आहेत त्या सगळ्या बंद पाडल्या जात आहेत. ही औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवड नगरी, ही औद्योगिक नगरी मोरयांच्या, चापेकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली, तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली, माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेली औद्योगिक नगरी ही जी काय ओळख आहे ही पुसत चाललेली आहे. IT हब आणि ॲटोमोबाईल हब या ठिकाणी संपायला लागलेला आहे. हे केवळ इथल्या राजकीय पक्षांचं अपयश आहे. इथले संभाव्य जे काही आता बोलणारे लोक आहेत, उमेदवार आहेत, यांनी काही केलं नाही. हे सगळे आपण सगळे बंधुभाऊ सगळे मिळून वाटून पुसून चाटून खाऊ या उद्देशाने काम करणारे लोक आहेत. यांचे दाखवायचे त्यांचा जो आमदार निधी आला किंवा आमदार निधीचा या सिटिंग आमदारांनी कितपत कुठं वापर केलेला दिसतोय, कसा त्यांचा विकास दिसतोय. तुम्ही आता बघितलात की पावसाळ्यामध्ये पिंपरी चिंचवडचे जे हाल झाले त्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे. रस्ते, खड्डे, लोकांना जो मणक्याचा त्रास भरपूर होतो आहे आणि हे जे पिंपरी चिंचवड आहे पाण्याचं असं सुनामी हे झालं होतं बरोबर, तर कितीतरी लोकांना किती दिवस तर त्यांची घरं वाळली नव्हती. पूर्ण पावसाळ्याचं वातावरणात मुंबईमध्ये ज्या घटना होतात पावसाळ्यामध्ये तसंही पिंपरी चिंचवड दुसरं झालं होतं. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? नाही, इथे आपण पावना मोरया समाधी, संजीवन समाधीच्या पाठीमागे पावनामाई या ठिकाणी वाहते. त्या पावनामाईचं गटर झालेलं आहे. तिकडं आळंदीला इंद्रायणी जी आहे, पवित्र नदी, जी वारकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशातनं त्या ठिकाणी लोक येतात. या नद्यांचं गटर करण्याचं महापाप इथल्या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे. इथं जे सगळे नाले आहेत, जे काही त्याच्यामध्ये प्रदूषित पाणी, त्या ठिकाणी मैला मिश्रित पाणी डायरेक्ट थेट नदीमध्ये येतं आणि त्यासाठी केवळ पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी पावसाळ्याच्या अगोदर टेंडर काढलं जातं जलपर्णी करताना, त्यातून लाखो रुपये उकळले जातात आणि ते सगळे पैसे उकळले जातात आणि नद्यांचं प्रदूषित तशाच ठेवतात. या ठिकाणी जे काही जलचर प्राणी आहेत त्यांचे मृत्यू होतात, ऑक्सिजन विरहित त्या नद्या होऊन जातात, मृत अवस्थेत नद्या जातात. यावरती कुठलंही काम यांनी केलं नाही. आता नदी सुधार प्रकल्प करायचं म्हणतायत, हा त्याच्यावरचा पर्याय नाही आहे. याच्यावरती पर्याय हे जे काही नदीपात्रामध्ये जे काही शहरातला मैला मिश्रित पाणी किंवा प्रदूषित पाणी येते त्याची ट्रीटमेंट होऊन ते पाणी गेलं पाहिजे, हा त्याच्यावरचा उपाय आहे. नदीपात्रालगतच्या बांधकामाच्या संदर्भात जी काही आता निळी रेषा आहे त्याच्यामागचंही मोठं षडयंत्र आहे. कारण सांगवी आणि परिसरामध्ये त्या ठिकाणी कॉल सेंटर मोठं अदानींचं होते, त्याला पार्किंगला जागा कमी पडते म्हणून त्याच्यावरती या लोकांवरती बुलडोजर फिरणार आहे निळ्या रेषेच्या माध्यमातून आणि ते कसं वाचवायची लोक याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्याचबरोबर नदी प्रदूषित झाली नाही पाहिजे, नदीचं पाणी वस्त्यांमध्ये घुसलं नाही पाहिजे. यामध्ये हे जे काही आत्ताचे उमेदवार म्हणून चेहरे आहेत हे सगळे बांधकाम व्यावसायिक आहेत. यांच्या सगळा राडा रोडा नदीत भरायचा, नदीपात्र बदलायचे, नाले बुजवायचे, हे कामं यांनी केलेले आहेत आणि त्याचे परिणाम म्हणून शहरात केवळ नदीपात्रातच नव्हे तर शहराच्या अनेक भागामध्ये, वस्त्यांमध्ये, सोसायट्यांमध्ये पाणी घुसलेलं दिसतं. हे इथल्या राज्यकर्त्यांचं पाप आहे. ह्यांनी केवळ पैसे कमावण्याकरता ह्या शहरातल्या नागरिकांना राम भरोसे त्यांचं आयुष्य करून ठेवलेलं आहे आणि म्हणून यावरती उपाय म्हणून आम्ही हे काम करत आहोत. या ठिकाणी हे काम करत असताना, या शहरातल्या प्रत्येक प्रश्नावरती काम करत असताना आमदार म्हणून शेतकऱ्यांच्या संदर्भात, कामगारांच्या संदर्भात, महिला सुरक्षेच्या संदर्भात विधानसभेमध्ये त्या ठिकाणी ते बोललं गेलं पाहिजे. कृषी कायदे 3 आले. पिंपरी चिंचवडचे जे आयुक्त आहे ते 50% महिलांना करमध्ये सवलत होती, तर ते आता 50%वरून 30%वर आणलेलं आहे. नाही, ह्या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये मागच्या 2.5-3 वर्षापासून प्रशासक राजवट चालू आहे आणि लोकप्रतिनिधी दरोडे घालत होते, पण आयुक्तांच्या खुलेआम चोऱ्या चाललेल्या आहेत. मोठमोठे टेंडर मंजूर करायचे, पैसे काढायचे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या विरोधात निर्णय घ्यायचे. त्यामध्ये मग पाण्याची दर जी सूट आहे त्याच्यामध्ये कपात करायची,
पार्किंगच्या व्यवस्था, पार्किंगचा भुर्दंड मारायचा, वेगवेगळ्या प्रकारचे कर वाढवायचे आणि एका बाजूला अशा प्रकारचे वेगवेगळे कर वाढवायचे, प्रचंड महागाई वाढवायची, GST लावायचा, अगदी मिठापासून तेलापासून दुधापर्यंत GST लावायचा, लोकांचा खिस्सा कधी कापला हे लोकांना कळू द्यायचं नाही. आणि दुसऱ्या बाजूला लोकसभेत पराभव झाला म्हणून निवडणुकीच्या तोंडावरती 1500 रुपये आमच्या आया बहिणींना द्यायचे आणि त्याच्यावरती मतदान घ्यायचं, अशा प्रकारचा उद्देश सध्याच्या विद्यमान सरकारचा आहे. आणि तो महाविकास आघाडी 3000 देणार असं बोलले. महाविकास आघाडी किती शहाणी आहे आम्हाला माहिती आहे आणि महायुती बी किती शहाणी आहे, त्यांच्याकडनं काय अपेक्षा नाहीत आम्हाला. इथं सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणारी ही तिसरी आघाडी संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली आहे. ह्या सगळ्या प्रश्नांवरती आम्ही काम करणार आहोत. मराठा आरक्षण आहे, धनगर आरक्षण आहे, मुस्लिम आरक्षण आहे, लिंगायत आरक्षण आहे, हे सगळे प्रश्न ज्वलंत प्रश्न आहे. SC STचा देखील आरक्षणाचा मुद्दा पुढे येतो. याच्यावर काय उपाय आहेत, कसं करता येईल? ह्या मराठा राहुल आरक्षणात गांधी म्हणतात की जनगणना झालीच पाहिजे. राहुल गांधींचा तो मुद्दा जो आहे तो आम्ही त्यांच्या अगोदरपासून मांडतोय की या आरक्षणाचा मुद्दा जर आपल्याला समन्वयाने सगळ्यांचं समाधान होईल, जर अशा पद्धतीने जर आपल्याला आपल्या गॅरंटी कार्डमध्ये आपण टाकलेला आहे तो जर करायचा असेल, मराठा समाज आरक्षण मागतोय. मराठ्यांच्या जवळजवळ 6-7 लाख आत्महत्या स्वतंत्र भारताच्या इतिहासात 75 वर्षामध्ये झाल्यात, त्यातल्या 90% मराठा समाजाच्या आहेत. ग्रामीण भागातला मराठा हातपाय खोडून मरतोय, आत्ता आत्महत्या करतोय, युवक आत्महत्या करतायत. अशा ज्या शाळा आहेत त्यांच्यावर काय म्हणायचं जे महानगरपालिका शाळेची व्यवस्था पूर्णपणे एवढा प्रचंड खर्च शिक्षण विभागाच्या माध्यमातून, शिक्षण मंडळाच्या माध्यमातून महापालिका प्रशासन करते. त्या तुलनेत या शहरातल्या विद्यार्थ्यांना, गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना त्या तोडीचं शिक्षण, दर्जेदार शिक्षण त्यांना मिळत नाही, त्यांची प्रगती आपल्याला दिसत नाही. हे केवळ कागदी घोडे नाचवणे, याच्या पलीकडे काही करत नाही. आणि म्हणून त्यासाठी आम्ही शिक्षणाच्या संदर्भात देखील शिक्षणाचे जे काही साहित्य आहे विद्यार्थ्यांचं त्याच्यावरती GST, औद्योगिक जे आहे, विम्याचं जे आहे त्याच्यावरती GST, हे सगळे मूलभूत लोकांचे प्रश्न आहेत जगण्या मरण्याचे. हे GST लावून लोकांचा खिस्सा कधी कापतात ते कळत नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला निवडणुकीच्या तोंडावरती अशी खोटी आश्वासनं द्यायची आणि लोकांच्या तोंडाला पानं पुसायची. आज निवडणुकीच्या निमित्तानं या सगळ्या सरकारी लँड आहेत, जमिनी आहेत, सगळ्या विकायच्या, टेंडर मोठमोठे काढायचे, सगळे कंत्राटीकरण मोठ्या प्रमाणात करायचं. कंत्राटीकरणाचा जो विषय आहे ते देवेंद्र फडणवीसांनी त्याला मागं घेतला, आता पुन्हा लागू केला आहे. आणि ठेकेदार कोण? तर प्रसाद लाड सारख्या कंपन्या, सगळ्या मंत्री महोदय आणि भाजपाचे सत्ताधारी पक्षातले सगळे मंत्री महोदय आणि आमदारांचे सगळे ठेके, सगळे स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा कंपन्या असतील, खाजगीकरण करायचं. कामगार कायदे जे 39 कायदे होते ते सगळे मोडायचे आणि 4 संहितेत रूपांतर करायचं. कामगारांना गुलाम बनवून टाकलं या सरकारने. गुलाम बनणार, या पुढच्या काळात परमनंट कामगार, कायम कामगार ही संकल्पना संपून टाकण्याचं धोरण मोदी सरकारने आणि इथल्या विद्यमान सरकारने केलेलं आहे. आणि त्याला जो काही विरोध करायला पाहिजे विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचे, ते केवळ तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. जे आतून जो विरोध व्हायला हवा ते होत नाही. कृषी कायदे कुणी मागितले नव्हते शेतकऱ्यांचे, मात्र केवळ भांडवलदार आणि उद्योगपतींच्या हिताकरता कृषी कायदे आणले. त्याच्यामधनं, त्या कृषी कायद्यामधनं केवळ भांडवलदारांचं हित आणि शेती आणि शेतकरी व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं धोरण केंद्राने आणलं. आता आमचं म्हणणं आहे की केंद्राने जरी ते केलेलं असेल तरी राज्याने ते मान्य करू नयेत. राज्यात त्या कृषी कायद्यांच्या संहितेची, त्या कायद्यांची अंमलबजावणी होऊ नये. कामगारांच्या त्या ज्या 4 संहिता आणल्या त्याची अंमलबजावणी होऊ नये. याकरता ही तिसरी आघाडी जी आहे, कामगारांच्या हिताकरता, शेतकऱ्यांच्या हिताकरता, 205 चिंचवड विधानसभा क्षेत्रातील मतदारांच्या हिताकरता, पिंपरी चिंचवड शहरातल्या हिताकरता, या महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराला प्रतिबंध घालण्याकरता, PMRDच्या भ्रष्टाचाराला प्रतिबंध घालण्याकरता, MIDCच्या भूखंड गैरव्यवहारामधले जो भ्रष्टाचार चाललेला आहे त्याचा प्रतिबंध घालण्याकरता तिसऱ्या आघाडीचा उमेदवार म्हणून भापकर मारुती साहेबराव मी या ठिकाणी उभा आहे. गेल्या 35 वर्षापासून भ्रष्टाचाराच्या विरोधात चळवळीमध्ये मी काम केलेला कार्यकर्ता आहे. मी नगरसेवक असताना वार्ड सभेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे महानगरपालिकेत 1 रुपयाचं करप्शन न घेता या ठिकाणी हे सगळे काम केले. मी या ठिकाणी माझा हा जाहीरनामा आणि गॅरंटी कार्ड दिलेला आहे लोकांना. या गॅरंटी कार्ड व जाहीरनाम्यावरून पिंपरी चिंचवड हे जे चिंचवड मतदारसंघ आहे त्याच्यातून आपण किती वाटतं किती लीड घेणार आणि किती आपण या 10 दिवसात की आपला स्वतःचा प्रचार झालेला आहे हे जे बरोबर आहे मॅडम, हे अभूतपूर्व गॅरंटी कार्ड आहे, ऐतिहासिक गॅरंटी कार्ड आहे. हे गॅरंटी कार्डमध्ये जे काही आम्ही 22 मुद्दे दिलेले आहेत ते मतदारांना आम्ही विनंती करतोय की तुम्ही हे वाचा
तुम्हाला पटलं तरच आमच्या नावाचा विचार करा, तरच आम्हाला मतदान करा, तरच तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रपरिवाराला, तुमच्या शेजाऱ्याला आम्हाला मतदान करायला सांगा. पटलं तर सांगा, अन्यथा बिलकुल आमचा विचार करू नका. या जाहीरनाम्यामध्ये आम्ही अभिवचन देत असताना हे जर कामं आम्ही करू शकलो नाही, याच्यात अपयशी ठरलो, तर या ठिकाणी आम्ही राईट टू रिकॉल म्हणजे आमदाराला परत बोलण्याचा अधिकार, राजीनामा मागण्याचा अधिकार या चिंचवड मतदारसंघातल्या मतदारांना मी या गॅरंटी कार्डच्या माध्यमातून देणारा महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या निवडणुकीमधला मी पहिला आणि एकमेव उमेदवार आहे. असं कुणी केलं? किती मत घेणार? मी आता आमचा जाहीरनामा बहुतांशी 80% भागामध्ये आमच्या सगळ्या आमच्या भगिनींनी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, आमच्या भावांनी प्रयत्न केलेला आहे. ज्या आमची यंत्रणा कमी आहे, आमच्याकडे पैसे नाही आहेत, यावेळी एक पत्रक आम्हाला मिळालं काढून त्याच्यावरतीच काम करतोय. मात्र आम्हाला विश्वास आहे, आम्ही पिंपरी चिंचवडकरात जनतेच्यासाठी 35 वर्ष काम केलेले कार्यकर्ते आहोत. कुठल्याही जातीचा असू द्या, कुठल्याही धर्माचा असू द्या, कुठल्याही लिंगाचा माणूस असू द्या, कुठल्याही प्रकारे या ठिकाणचा स्थानिक भूमिपुत्र असू द्या, त्यांच्यासाठी 12.5% सुद्धा आम्ही संघर्ष करणारे लोक आहेत. निगडीपर्यंत मेट्रो जावं यासाठी देखील आम्ही संघर्ष केलेला आहे. हिंजवडीपर्यंत मेट्रो जावं, मेट्रोचं जाळं निर्माण व्हावं यासाठी देखील आम्ही काम केलेलं आहोत. आणि म्हणून या सगळ्या मुद्द्यांवरती पिंपरी चिंचवडकर जनता नक्की विचार करेल. आणि जे प्रस्थापित पक्ष आहेत, जे धनशक्ती घेऊन उतरलेले आहेत, जे सत्ता आणि पैशाचा ज्यांना माज आहे, तो माज उतरवण्याकरता मारुती भापकर सारखा एक शेतकऱ्याचा आणि कामगाराचा मुलगा जनतेच्या समोर चांगला पर्याय म्हणून उभा आहे. निश्चित माझ्या माध्यमातून जनता भापकर मारुती साहेबराव बॅलेट पेपरवरती जे काही माझं नाव आहे 4 नंबरवरती, अनुक्रमानिका नंबर 4 भापकर मारुती साहेबराव, समोर चिन्ह आहे सप्तकिरणाच्या पेनची निभ हे चिन्ह आहे, 4 नंबरचा अनुक्रमांक आहे, त्याच्या समोरचं बटन दाबून रोष लोक व्यक्त करतील. आणि हे जे प्रस्थापित लोक जे आहेत, ज्यांच्यात पैशाची आणि सत्तेची मस्ती आहे, माज आहे, ते उतरवण्याचं काम येत्या 20 तारखेला मतदानाच्या रूपाने पिंपरी चिंचवडकर जनता, विशेषतः 205 चिंचवड विधानसभेतील मतदार माझ्या माध्यमातून मतदान करून हे ऐतिहासिक काम करते आणि संपूर्ण महाराष्ट्रात एक संदेश पाठवतील की तुमच्याकडे किती पैसा असू द्या, तुमच्याकडे किती दादागिरी असू द्या, तुम्ही किती धनशक्तीचा वापर करून, गैरवापर करून तुम्ही निवडणुकीला सामोरी गेलेला असाल, आणि तुम्ही जरी गेलेला असाल तरी जनतेने एकदा मनात आणलं परिवर्तन करायचं आणि एका सामान्य कार्यकर्त्याला, एका शेतकऱ्याच्या, कामगाराच्या मुलाला विधानसभेमध्ये पिंपरी चिंचवड शहराचा, चिंचवड मतदारसंघाचा, भोसरी मतदारसंघाचा, या शहरातल्या 25 लाख लोकांचा आवाज बुलंद करण्याकरता येत्या 23 तारखेला हा शेतकऱ्याचा, कामगाराचा मुलगा विधानसभेत गेलेला आपल्याला दिसेल. निश्चित चिंचवडकर जनता माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आशीर्वाद देतील. मोरयांचा या ठिकाणी आशीर्वाद आहे, माऊलींचा आम्हाला आशीर्वाद आहे, आम्हाला तुकोबारायांचा आशीर्वाद आहे, छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंचा आम्हाला विचार आहेत. आणि त्या माध्यमातून निश्चित केवळ पिंपरी चिंचवडचे 27 लाख नाही तर आमदाराचं प्रतिनिधित्व करत असताना घार उडते आकाशी, तिचं चित्त मात्र पिल्यापाशी. चिंचवड मतदारसंघ हा माझा मतदारसंघ असेल, इथं माझं लक्ष कायम राहणारच. मात्र महाराष्ट्रातले जे सगळे प्रश्न आहेत, महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे, कामगारांचे, सर्वसामान्य लोकांचे, त्या सगळ्या प्रश्नावरती हा चिंचवडचा आमदार त्यांचा आवाज विधिमंडळामध्ये बुलंद केल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही, अशा प्रकारचं अभिवचन आजच्या या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी चिंचवडकर जनतेला देत आहे. नक्कीच ही आहे तिसरी आघाडी. मारुती भापकर हे चिंचवड मतदारसंघातून उभारलेले आहे. स्वराज्य पक्ष, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या निश्चितच येत्या 20 तारखेला जे मतदान होईल, नक्कीच सर्वांनी मतदान करावा. तर 23 तारखेला यांचा कौल कोणाकडे आहे हे चिंचवड मतदारसंघातील मतदाता नक्कीच ठरवेल. धन्यवाद.